नमस्कार। सबसे पहले गुरु जी से माफी मांगता हूँ कि कहा सूरज और कहा दिया, वो कहते हैं हमारी कमियां जो होगी वो पूरी करेंगे, मैं कहा कर सकता हूँ, मेरे अंदर इतनी ताकत कहाँ है। उनका 30 साल का अनुभव है, मेरा 2 साल का अनुभव है। 2 साल में मैं उनकी कमियां निकालने की पात्रता है मेरे अंदर। मैंने आज तक ऐसा गुरु नहीं देखा है जो अपने शिष्य और चेले को कहता है मेरी कमियां निकाल, ये इनकी दिल की मानता है। मेरे अंदर कुछ नहीं है, मैं उनकी रोशनी से थोड़ा बहुत काम कर रहा हूँ, तो उनका आशीर्वाद मेरे साथ है, भगवान की कृपा है, आप सब लोगों का प्यार है, उस हिसाब से चल रहा है बस। और मैं अभी मराठी में बात करता हूँ। मी विषयाला सुरुवात करतो। सगळ्यात प्रथम सर्वांना माझ्याकडे जय तुळशीराम। त्याचं कारण असं आहे की ही जी साधना आहे ही आजची नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आली कुठून आहे, न्यू 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 ऐकू राहिलो आपण। न्यू याचा अर्थ ही आजची नाही, ही पुरातन काळातली आहे। श्री रामचरितमानस मध्ये याचा उल्लेख केलेला आहे, संत तुलसीदासांनी समजावलेली आहे, म्हणून श्री रामचंद्र प्रभूंनी जगून दाखवलेली आहे, म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं ही मानवता आहे। म्हणून आम्ही जय तुलसीराम म्हणतो। संत तुलसीदासांना आठवणं हे पहिलं कर्तव्य आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या रामनवमी आहे, त्यामुळे रामांची काम करण्याची जी वेळ मिळाली मला किंवा जे संधी मिळाली मी थोडा भाग्यशाली समजतो। आणि हा उपवासाचा महिना चालू आहे। मी असं ऐकलंय की भगवान येशूंनी सुद्धा 40 दिवस उपवास केला होता। विचार करा, 40 दिवस उपवास करणारे महापुरुष आम्ही 6-8 तासाचा नाही करू शकत, एवढे आम्ही कमजोर आहोत। म्हणून तुम्हाला सांगतो ही साधना समजून घ्या, ही आजची नाहीये। भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे, एवं परंपरा प्राप्त इमं राजर् सेविदु सकाले नियमता योगो नष्ट परंतप। हे चालत आलेलं आहे, हे काळाच्या ओघात नष्ट झालं होतं। चव्हाण साहेबांच्या रूपाने या गोष्टी पुन्हा आपल्याला मिळालेल्या आहेत, म्हणून हे काही आजचं नाही, एक समजावं म्हणून न्यू न्यू करतो आपण, बाकी हे जुनच आहे। बघा, जे जे आपल्या हृदयामध्ये स्थान प्राप्त केलेले आहे ते सगळे महापुरुष आठवून बघा। प्रभू रामचंद्र आहे, श्रीकृष्ण भगवंत आहे, येशू आहे, भगवान बुद्ध आहे, सगळे आठवून बघा। महावीर आहे, त्या सगळ्यांनी एकच काम केलेले आहे, वाटायचं काम केलेलं आहे। सुमिरन, सेवा, तप या सगळ्या गोष्टी आहे। तर याचा अर्थ सहन करावा लागतं, फुकट काही मिळत नाही या जगामध्ये। मातृत्वाचा वात्सल्याचा अनुभव घ्यायचा तर 9 महिने बाळाला सांभाळावं लागतं, तेव्हा अनुभव मिळतो, फुकट काही मिळणार नाही। तसं तुमच्या शरीरामध्ये जर प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचे असतात, ही साधना प्रॉब्लेम दूर करण्यासाठी नाहीये, परंतु तरी सुद्धा सांगतो शरीर शुद्धी करायचे असतात तर काही गोष्टी सहन कराव्या लागतील, आणि त्या नाही तर तुमच्यासाठी डॉक्टर बसलेले, चिंता करू नका। आपण 25% स्वतःसाठी, 75% डॉक्टरसाठीच कमवतो, चालू द्यायचं। म्हणून सांगतो काही गोष्टी समजून घ्या। त्या सगळ्या महापुरुषांनी वाटलं ते हृदयात बसले, आणि आमच्यासारखे लोक डोक्यात बसतात। डोक्यात कोण बसतं? ज्याचा राग राहत होते का? कारण आम्ही फक्त खेळतो, आम्ही देतो कुठं? सगळे जण देतात, ज्यांनी दिलं ते हृदयात आहे, ज्यांनी घेतलं ते डोक्यात आहे। त्यांचं कोणी नाव घेत नाही, पालखी संतांची वाहिली जाते, म्हणूनच म्हटलं जातं ना ज्ञानोबा तुकाराम, असं कोणाचंही नाव नाही घेतलं जात। म्हणून लक्षात ठेवा, ही सिस्टम, ही साधना जर समजली तर उभ्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये जो रोग आहे ते दरवाजा वाजवतील आत येऊ का म्हणून परवानगी घ्यावी लागेल, येणार नाही। ही सिस्टम समजून घ्या, ठीक आहे? कोर्स नाही, हा उपचार नाही। सगळ्यात महत्त्वाचं आज जर तुम्ही ही परिस्थिती पाहताय तर ही प्रत्येकाच्या घराघरात दिसून राहिलेली आहे। माणूस मंगळापर्यंत पोहोचला, घराला औषधाचा डब्बा वाटला देवाला, याच्यापेक्षा प्रगती काय? सांगा मला, गुरु असू द्या, डॉक्टर असू द्या, गरीब असू द्या, अमीर असू द्या, भारतीय असू द्या, अमेरिकन असू द्या, प्रत्येकाच्या घरात काही ना काही औषध आहे, काही ना काही प्रॉब्लेम आहे। कोणाचे हातपाय दुखतात, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे काय। आज ते शंकराचार्य सांगतात, स्वरूपम शरीरम नवीनम कलत्रम धनम मेरुतुल्यम वचस्यावचित्रम हरे रंग ग्रीपद्मे मनश्चाय लग्नम ततकिम 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 ततकिम। अरे सुंदर शरीर आहे, अनुरूप पत्नी आहे, मेरू पर्वत एवढं धन आहे आमच्याकडे काय कमी आहे? 5 गोष्टी आमच्याकडे कमी आहे। आम्हाला माहिती काय कमी, प्रत्येकाला माहिती काय कमी। स्वास्थ्य आहे? नाहीये। शक्ती आहे? नाहीये। आनंद आहे? अरे असता तर चेहरा फुलला असता, नाहीये। ज्ञान अहंकाराने झाकून गेलेले, प्रेम भंगत जास्त होतो, मिळत काही नाही। त्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये नाहीये। ततकिम येत नाही आमच्याकडे, आणि शोधतो कुठे आम्ही? बाहेर।
स्वास्थ्य शोधतोय औषधांमध्ये. सांगा कोणत्या औषधाने कोणता माणूस बरा झालेला आहे? आठवा जरा लिस्ट काढा. अहो 20-20 वर्ष लोक गोळ्या खात आहे. शुगरची गोळी 25 होती आणि आता इन्शुरन्स चालू झाली 20 वर्षानंतर. कशी काय? अहो तुम्ही स्वास्थ्यासाठी गोळ्या घेत होते, मग ती गोळी 50 मिलीग्रॅमची 200 वर कशी काय? का तुम्हाला स्वास्थ्य मिळत नाही याचा कधीतरी विचार करता? स्वास्थ्य शोधतो आम्ही गोळ्यांच्या माध्यमातून, शक्ती शोधतोय आम्ही कशा माध्यमातून? भोजन. खाल्लं नाही तर आई होईल, चक्कर आली तर, अहो नाही खाल्लं तर काय झालं? काय थोडं समजून तर घ्या. स्वास्थ्य नाही, शक्ती नाही, ज्ञान नाही, प्रेम नाही, खावर नाही, याचा कधी विचार करतोय आपण? याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? आम्ही बाहेर शोधतोय, त्या आत मध्ये आहे. म्हणून श्रीरामचरितमानस मध्ये सांगितलेलं आहे प्रकृती पार प्रभू गौरवासी, आणि हेच गीतेत सांगितलं सर्वस्याच्या अमृती संनिविष्टो. अरे भगवंत आतमध्ये बसलेला आहे, त्याला हवं ते द्या, त्याला हवं ते देत नाही, त्याला हवं ते द्या. बघा रोग राहता का आपल्या जवळ? बिलकुल राहणार नाही. आम्ही अनुभवातून बोललेले माणसं आहे, सल्ले द्यायचं काम आम्ही करत नाही. सल्ला देणारे गल्लोगल्ली बसलेले, रिझल्ट नाही. आज भरपूर गुरु झालेले, व्हॉट्सअपवर आहे, फेसबुकवर आहे, शेजारी पाजारी सगळे भेटतात, आपण ते करतो, रिझल्ट काही मिळत नाही. त्याचं कारण त्याच्या मागे काही रिझल्टच नाही. म्हणून सांगतो आम्ही अनुभवातून बोलतो. माझ्यासारख्या माणसाला 10 वर्ष सायनस होता, धुळीची ॲलर्जी होती, 12 महिने सर्दी होती, संधिवातासारखा आजार होता, तिचे त्रास आहे ना, त्याला विचारा काय राहत होते. अहो अन्न गोड लागत नाही, एखादा आजार घरामध्ये असता तर पोरगा आजारी पडलं तर 4 दिवस आम्हाला जेवण जात नाही. आजार काय राहतो प्रत्येकाला माहिती आहे. आमच्याकडे येतात लोक, अक्षरशः काही काही जण सांगतात अहो वाद होता, भांडणं होता आमच्या घरात, सोन्यासारखं ताट हे खायला पण खाल्लं जात नाही. का बरं? अहो वजन वाढलं म्हणून नवरा 4 वेळा टोमणे देतो, सकाळी उठवतो, जा लवकर 5 किलोमीटर धावून ये, काही फायदा होत नाही. अहो आज 5 महिने झाले, 8 महिने झाले, वजनही कमी होते. योगा जिम करणारे आता भाऊ सगळं करून झालं, पण गुडघा दुखणं थांबलं, काय सांगू? अहो मायग्रेन कित्येक वर्षाचा आहे, अहो सर्दी जात नाही. का जात नाही? कारण आतमध्ये बसलेला भगवंत जे मागतो ते आपण येतच नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकम् अस्माभि प्रयत्नात् मला. भगवंत वारंवार सांगता बाबा मला जास्त काही लागत नाही, पान फूल फळ पाणी याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि आम्ही कसं देतो? शिजवून. मी नाही म्हणत नाही, मी म्हणत नाही तुमचं खाणं बंद करा. मी सांगतो एक गुलाबजाम खात असाल तर 4 खा, आमचं काही म्हणणं नाही, पण पचवण्यालायक शरीर तर बनवा. नाही कोण म्हणतो अहो तोच तर आनंद आहे खाण्याचा आणि झोपण्याचा, 2 का आनंद आहे आमच्या जीवनामध्ये. आणि तेच तुम्ही म्हणाल बंद करा, कारण सगळे डायटिस्ट तेच सल्ला देतात. 4 पाऊल. कधी कुठल्या प्राण्याने 4 पाऊल खाल्लं? कधी कुठल्या प्राण्याने आजपर्यंत अनुभव असते का नाही एवढंच खा, एवढंच खा, एवढंच खा? आणि आम्हाला मात्र प्रत्येक जण तो सल्ला देतो, हे असं खा, ते तसं खा, सगळं करतो, फायदा जिथल्या तिथे झिरो. आता काय शिकतो? भगवंत जे मागतो ते आम्ही देत नाही. म्हणून बहुरोगवियोगणी लोक आहे यार, कितीतरी लोक आजारी का बरे? बघा चांगलं खातात, चांगलं पितात, चांगलं राहतात, तरी एक ना एक घर आहे, काही घरात असा माणूस नाही करतो आजारी नाही. आणि पशु बाहेर गटारीचं पाणी पितात, घाणेरड्या ठिकाणी खातात, कुठल्याही वातावरणात राहतात, त्यांना प्रॉब्लेम नाही. कारण ते अमृत खातात कच्च, आम्ही खातो शिजवले. त्यामुळे होतं काय? काही ना काही आम्हाला आजार येणार. बरं खाणं बंद करायचंय नाही, त्याच्यावरही सांगत मी तुम्हाला, काळजी करू नका, घाबरू नका, खाणं बंद करणार नाही आम्ही. पण लक्षात ठेवा, कुठल्याही पशुला तुम्हाला आजार दिसणार नाही. पहिल्याच्या बैलगाडी 50 पोते टाकत 40 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो. आम्ही अर्धा किलोमीटर रिकामा चालतो, 2दा पाणी मागतो, 3दा खाली बसतो. आमच्या आतमध्ये ताकदच नाहीये, ही शक्ती नाहीये. या शक्तीला मिळवण्यासाठी आम्ही सांगतो हे करा. शरीरामध्ये 2 पॉवर राहतात, एक मसल पॉवर, एक व्हायटल पॉवर. तुम्ही जे योगा करता, जिम करता, व्यायाम करता, चालतात, फिरतात, हे आमचं काही नकार नाही आता, हे तुमची मर्जी. आमच्या सिस्टम मध्ये त्याला हा नाही ना नाही, ते तुम्ही पाहिजे. हे मसल पॉवर साठी चांगले धडाकड दिसतात, दणकट दिसतात, वातावरण बदलून द्या, पंक्चर होऊन जातात, सर्दी झालेली राहते, कप झालेला. कुठे गेली मसल पॉवर? काय केलं या मसल पॉवरने? जोपर्यंत आपली व्हायटल पॉवर, प्राणशक्ती, ज्याला आम्ही राम म्हणतो, राम गेल्यावर खांद्यावर 4 माणसं लगेच उचलतात. या रामाची शक्ती वाढली, चैतन्य शक्ती वाढवली, जठराग्नीची ताकद वाढवली. याच्यासाठी डॉक्टर काय देतात तुम्हाला? काय नाही. त्याच्यामुळे बघा तुम्ही गरीब असो का श्रीमंत असो, सगळ्या क्षेत्रातले लोक चांगलं खाता पिता राहता. हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, सगळे श्रीमंताचे लोक तुम्हाला दिसतील का? काय कमी आहे? गोळ्या औषधांना पैसे कमी आहे, डॉक्टर कमी आहे, काय कमी आहे? आजार का जात नाही? अहो साधी सर्दी जात नाही, गुडघा दुखी जात नाही.
आज मी सांगतो तुम्हाला 70% लोकांना गुडघे दुखी आहे, पाठ दुखी आहे, कंबर दुखी आहे. आज लोक म्हणतात गाड्या बदला, कंबर दुखतं म्हणून गाड्या बदला. मला सांगा 300 वर्षापूर्वीचा माणूस घोड्यावरती 500 किलोमीटर चालत जायचा, त्या घोड्याला शॉक ऑब्झर होते का? त्याची पाठ नव्हती दुखत. आम्ही चांगल्या 50,000च्या गाड्या वापरतो आणि डॉक्टर सांगतात पाठ दुखते गाडी बदला. वजन वाढलं म्हणे गुडघा दुखतो. अरे वजनाचा आणि गुडघ्याचा संबंध काय आहे? अहो वजनाचा जर प्रॉब्लेम असता तर बैल उठला नसता, हाती हलला नसता. याच्या वजनाच्या 10 पटीने काम करतात. कसला वजनाचा प्रॉब्लेम आहे मला काही कळत नाही. अहो साधारण माणूस 50-50 किलोचे पोते वाहतो, त्याचे नाही गुडघे दुखत, आमचे कसे काय दुखतात? म्हणून सिस्टम समजून घ्या, साधना समजून घ्या. मुळापासून आजार निघून जातील. केवळ आजार दूर करण्यासाठी साधना नाही, हा प्रभू प्राप्तीचा मार्ग आहे, हा तप सेवा सुमिरनचा मार्ग आहे. या 3 गोष्टीपैकी एक जरी कमी असली आणि एक जरी नाही कळली तरी तुमचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तो भ्रम राहील, तो भ्रमच राहील. याच्यासाठी या 3 गोष्टी कराव्याच लागतील. म्हणून सांगतो तपामध्ये शरीर शुद्धी येते. म्हणून आहार जो आहे आपला तो समजून घ्या पाहिजे. शिजवलेलं अन्न जे आपण खातो आपला एक भ्रम, खाल्ल्यानंतर शक्ती मिळते. खरंच शक्ती मिळते का याचा अनुभव घेतला आजपर्यंत आपण? मला सांगा, प्रत्येक इथं बसलेली गृहिणी सकाळी उठल्यावर जे काम करते ते पोटभर खाऊन करते का रिकाम्या पोटी करते? जर खाऊन शक्ती मिळत असती तर तुम्ही उठल्यावर पहिले जेवण करा, मग काम करा. पण तुम्ही धुणं भांडी सगळं झाडून सगळं आवरून घेता आणि आपण म्हणतो नाही खाऊन घ्या, काम करायचंय. हा भ्रम आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय काही भ्रम तुमच्या मनात ते मी बाहेर काढणार. भोजन में शक्ती नाही आहे, खाण्यात जेवणात शक्ती नाही आहे. जर तसं असतं तर पहिलवान सुद्धा जेवण केलं असतं मग कुस्ती खेळला असता. जर सकाळी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला काम करायचं राहतं, सकाळचं खाणं सकाळचा नाश्ता जर तुम्हाला शक्ती देतोय तर रात्रीचं जेवण काम शक्ती देत नाही. सकाळी 1 लिटर गाडीत पेट्रोल टाकलं तर 50चा ॲव्हरेज मिळतो, रात्री टाकलं तर ती गाडी ॲव्हरेज देत नाही, असं होतं. जेवण आणि शक्ती मिळत नाही. जेवण कशासाठी करायचंय? भोजनचं कार्य काय? 2च कार्य आहे. अन्न हे शरीर निर्मितीसाठी आहे आणि दुसरं म्हणजे पेशींची फूट भरून काढण्यासाठी आहे. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनात 3 काळ येतात: विकास काळ, विकसित काळ, ह्रास काळ. विकास काळ म्हणजे काय? पहिल्या 25 वर्षापर्यंत वाढ होत राहते. प्रत्येक व्यक्तीची वाढ जी आहे 25 वर्षापर्यंत पूर्ण होत असते. त्यावेळेस शिजवलेलं अन्न चालू शकतं, कारण वाढ होत असते. लक्षात घ्या, पुढील बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग बांधतोस तर दगड, विटा, वाळू, सिमेंट सगळं चालतं. त्याच्यानंतर बिल्डिंग बांधून झाल्यावर जर तुम्ही सिमेंट, वाळू, दगड, विटा ठेवल्या तर त्याचा कचरा होईल. मग आता त्याची गरज कधी आहे? जर बिल्डिंगची फूट झाली तर त्याच्यासाठी. तसं 25 वर्षापर्यंत विकास काळ असतो, तोपर्यंत तुम्ही शिजवलेलं अन्न अलाउड करा, हरकत नाही. आधार असतील तर नाही, पण नसतील तर करा. पण एकदा विकास पूर्ण झाला तर पुढचा 25 ते 60 वर्षाचा काळ असतो, हा विकसित काळ असतो. त्यावेळेस शरीराची वाढ पूर्ण झालेली असते. त्यावेळेस दुपारचं अन्न बंदच झालेलं पाहिजे. तो दुपारचं शिजवलेलं अन्न खातो, तो स्वतःच्या आयुष्याला खातो. म्हणून आज विज्ञान युगामध्ये 100पर्यंत किती जण पोहोचत आहे बघा. 50, 60, 70 होते तर आमची धारी गेल्याची भाषा राहते. देव बोलवल तेव्हा. अरे आमचे पितामह भीष्म 186 वर्ष युद्धात लढायला उभे होते. संत तुलसीदास 300 वर्ष निरोगी जीवन जगत होते. आमचे पूर्व 100 वर्ष निरोगी जीवन जगत होते. आणि विज्ञान विभागाचा माणूस म्हणतो 50-60 झाले, आता भरपूर झाले. काय? म्हणून आमचं भोजन हे अन्न निर्मिती, शरीर निर्मितीसाठी, दुसरं म्हणजे पेशींची फूट झाल्यावरती भर काढण्यासाठी. म्हणून दिवसभर तुम्ही जे कष्ट करता त्याची पेशींची झालेली फूट भरून काढण्यासाठी रात्रीचा अलाव, दिवसाचं नाही. जेवण करता, शिजवलेलं अन्न खाता. शिजवलेलं अन्न आपल्याला 3 गोष्टी देतं. उत्कृष्ट भागातून मन बनतं, मध्यम भागातून मांस आणि निकृष्ट भागातून मल बनतो. असं होऊ राहिलंय की असं अन्न खातोय आपण तर त्याच्यातून मलच बनतोय जास्त आणि मांस बनतोय. म्हणून तर तब्येती वाढत आहे पण शक्ती नाही, मन तयार होत नाही. आम्ही ज्यावेळेस सांगतो का तुम्हाला 6 तासाचा 8 तासाचा उपवास करायचा आहे, अरे तुमचं मनच तयार झालेलं नाही, कारण खातातच तसं. तुम्ही घाबरता 6-8 तासाचा उपवास. इतर समजतंय का आपण सगळे पंक्चर झालेले, आपल्यामध्ये एवढी पण हिंमत नाही करून पाहू तर खरं. ही पण आपली भाषा नाही, कारण जसं अन्न तसं मन. हे गीतेत सांगितलेले 17व्या अध्यायामध्ये बघा.
आयु सत्वबल आरोग्य सुखवृत्तीवर जाणार रस्त्यात निघतात किरावता आहार सात्विक रुपया सात्विक माणसाचा आहार आम्ही घेतो कुठं? आम्ही तामसी राजेशी घेतो, त्यामुळे आमचं मन कमजोर झालेलं आहे. म्हणून मन आणि मांस हेच बनतंय म्हणणे म्हणते. कमजोर मनाच्या छातीत नुसती चमक आली तरी जाऊन आम्ही सगळं एक्सरेचे सगळं काढून घेतो. डॉक्टर म्हणता काही नाही. तसंच आपलं अहो ते गॅसमुळे होतं. गॅसचा कुठं फोटो येतो. म्हणून सांगतो आम्ही घाबरतोच एवढे. अन्न जेवण केल्यानंतर 3 गोष्टी मिळतात. बघा प्रत्येक जणांनी अनुभव घ्या. जेवण केल्यानंतर पहिला थकवा येतो. जेवण केल्यानंतर पहिले थकवा येतो. जे जे सकाळी नाश्ता करून आलेले त्यांचे डोळे मला दिसू राहिले. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही शाळेत शिकलेले आहे, आपण सगळे शाळेत शिकलेलो आहे. हेवी क्लासेस जे राहतात ते जेवायच्या आधी राहतात आणि जेवणानंतर हलके, कारण शिकवणाऱ्याची ताकद नसते, ऐकणाऱ्याची ताकद नसते. म्हणून सांगतो तुम्हाला, जेवण पहिला थकवा देतं, दुसरा आजार पण देतं. म्हणून चांगलं खाता चांगलं पिता तरी एक तरी गुळे आहेत. विटामिन कमी, हिमोग्लोबिन कमी, कॅल्शियम कमी, B12 कमी, D3 कमी. आमच्याकडे भरलेलं काय आहे? काय नाही. कधी कुठल्या पशुला पाहिजे आजपर्यंत? इंजेक्शन घेताना म्हशीला हिमोग्लोबिनची चालू आहे, या गाईला दूध येत नाही म्हणून कॅल्शियमची कधी नाही. आणि आमच्याकडं घराघरात लहान बाळापासून मोठ्यापर्यंत आजार आहेत. असं घर दाखवा आणि अशी व्यक्ती दाखवा कधी घाबरत नाही भविष्याला, म्हणून तर पॉलिसीज काढताय. म्हणून सांगतो तुम्हाला, अन्न आजार पण देते. तिसरी गोष्ट काय देते? आजचं अन्न सांगतोय. तिसरी गोष्ट काय देते? म्हातारपण देते. म्हातारपण कशाला म्हणतात समजून घ्या. पितामह भीष्म 186 वर्ष युद्धात लढायला उभे होते, ते युवा होते. युवा येताना की करीन ही हिंमत ज्याच्यामध्ये ना त्याला तरुण म्हणतात. नाही तर 25 वर्षाचे पण म्हाताऱ्याचे आमच्याच्याने होईल का? आम्ही साधना करू शकतो का? आम्हाला जमल का? ज्याने का लावला तो म्हातारा. हा, याला युवाने युवा कोणाला म्हणतात? अरे करीनाच, याला युवा म्हणतात. म्हणून सांगतो ही साधना समजून घ्या. म्हणून मला आधी बोलावं लागतं. मी सांगणार आहे काळजी करू नका. 15 दिवसाची, 20 दिवसाची, महिनाभराची, वर्षभराची, आयुष्यभराची सिस्टम सांगणार आहे. काळजी करू नका. थोडंसं सहन करा. मला माहिती आहे वेळ भरपूर राहिला आहे. अन्न या 3 गोष्टी देते. खायचं नाही का? खायचंय, परंतु मी सांगतो लक्षात घ्या. हे खाल्ल्यामुळे होतं काय? आमची व्हायटल पॉवर जी आहे ती तयारच होत नाही. मी नेहमी सांगतो व्हायटल पॉवर तयार करायसाठी काय खायचं नाही. कुठलं व्हिटॅमिन, कुठलं हिमोग्लोबिन, कुठलं काय काय मिळून नाही राहिले. बाजारात मिळते नाही मिळते. आम्ही सकाळी उठल्यानंतर जितके फ्रेश असतो तेवढे दुपारी खाली आलेलो राहतो. रात्री मुळीच नाही. आमच्या ताकदच राहिलेली नसते. का बरं? याचा कोणी विचार करतंय? नाही करते. आमची जी व्हायटल पॉवर आहे, जीवनी शक्ती म्हणतो त्याला आपण, ती डिस्चार्ज होते. मोबाईलची बॅटरी जशी आपण हे काढतो ना चार्जर, तिथून जसा डिस्चार्ज चालू होतो तसा आपलं सकाळी उठलो का आपलं डिस्चार्ज होणं चालू व्हायला लागतं. कुठं कुठं डिस्चार्ज होते बघा. या शक्ती कमवायला आपण काही मिळवत नाही, म्हणून माणूस वृद्ध लवकर होतोय. मी नेहमी लोकांना सांगतो का वय वाढल्याने आजार येतात, हा गैरसमज काढून टाका. वय वाढल्याने आजार पण येतात, हे गैरसमज आहे. लोक म्हणतात वय वाढलं का हातपाय दुखतात, रोग येणार, हे होणार. अहो तसं काही नाहीये. हातपाय दुखण्याचं सगळ्यात सोपं कारण सांगतो तुम्हाला, शरीरात गॅस वाढला तर हातपाय दुखतो. छातीत पाठीत चमका येण्याचं सगळ्यात मोठं कारण गॅस आहे. गॅस कुठं होतो? जिथं गोबर आहे तिथं. गोबर काढायचं नाही, मग देव काय करेल? तो इंडिकेशन देईल. तो इंडिकेशन देतो, आपण समजत नाही, आपण गोळ्या. म्हणून सांगतो हातपाय दुखण्याचं सोपं कारण आहे आणि आपण गोळ्या खाऊन त्याला दाबायचं काम. ऍसिड वाढतं. ऍसिड काय प्रकार आहे? जे सडलेले. मग ऍसिड वाढलं का डोकं दुखतं, आम्ही म्हणतो मला मायग्रेनचा आजार आहे, गोळी घेतल्याशिवाय होत नाही. अरे त्या गोळीने अजून तुम्ही डॅमेज करताय शरीराला, हे कसं लक्षात येतं? ऍसिड वाढलं का डोळ्याला चष्मा लागतो. वयाने टीव्ही पाहून अभ्यास करून चष्मे लागत. आपले पूर्व दिवस रात्र अभ्यास करायचे, तेव्हा नव्हते चष्मे. चष्मा लागायचं सगळ्यात कारण मोठं म्हणजे तुमच्या शरीरात पित्त ऍसिड वाढलं, डोळे पहिले कमजोर होतात. म्हणून ज्या दिवशी ऍसिड वाढलेलं राहील त्या दिवशी तुम्हाला झोपावंसं वाटतं, डोळे जळजळ करतात, पाय जळजळ करतात, अंगाला सूज येते, हातपाय कुठेतरी कोपरे कापडे सुजलेले राहतात, शरीरावर गाठी होतात. अरे ऍसिड आहे. हे ऍसिड काढलं कसे माहिती. म्हणून थोडा पुन्हा विषयाकडे येतो. व्हायटल पॉवर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हे शरीर निरोगी होऊ शकत नाही. तुम्ही किती उपचार करा. म्हणून सांगतो बाहेर हजारो उपचार आहे. हजारो ॲलोपॅथी, होमिओपॅथी, समुद्र गोमूत्र, दारण मारण तंत्र, नवस आयात गटा द्वारा काय 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 माणूस बरा होत नाही. आणि रोजचे हजारो सल्ले देणारे भेटून राहिले तरी बरा होत नाही.
याचं कारण एकमेव आहे, व्हायटल पॉवर साठी तुम्ही काहीच करत नाही. याच्यासाठी ही साधना आहे. आम्ही सांगतो भट्टी तापलेली असेल ना तर लोखंड जळून जाईल, नाही तर कागद दूर काढी. तसं आमचं झालंय, दिसतोय आम्ही, परंतु आतमध्ये व्हायटल पॉवर अशी का अर्धी पुळी पत होत नाही, अर्धी पुळी नाही पत. का? त्याचं कारणच ते का राख आलेली निखाऱ्यावरती कसली मळाची ऍसिडची हिला काढा. ही व्हायटल पॉवर साठी सांगतो तुम्हाला. म्हणून सकाळी उठल्यावरती डिस्चार्ज चालू होतं. पहिलं डिस्चार्ज कशामुळे होती? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे शारीरिक काम करता उठल्या त्याने होते. तुम्ही म्हणतात आम्हाला खूप मेहनत असते, आम्हाला खूप धावपळ असते, आम्हाला खूप काम असतं. का शारीरिक कामाने तितकीशी व्हायटल पॉवर कमजोर होत नाही. सगळ्यात कमी कमजोर होते शारीरिक श्रमाने, त्याच्या पुढे कमजोर होते मानसिक श्रमाने, इंद्रिय. तुम्ही जे पाहता, टीव्ही पाहता बघा, टीव्ही पाहताना, पिक्चर पाहताना तुम्ही आनंदाने पाहत राहता, पण 3 तासाने तुम्हाला थकवा आलेला राहतो. डोळ्यांनी काय केलं? टीव्ही पाहायला शक्ती कमी झाली. तुम्ही कानाने ऐकताय, शक्ती कमी होते, म्हणून तर झोप येऊ राहिली आहे, कारण शक्ती कमी होऊ राहिली. माणसात ताकद नाही. तुम्ही जे ऐंद्रिक कामं करतात त्याने शक्ती कमी होत चालते. तिसरं कशाने होते? चिंता. चिंता मागे लागली का माणूस बघा जिंबी जरी असेल तर गोंडे लागत. का नाही लागत? चिंता आहे, भय, भीती निर्माण झाली, शक्ती गेली. आणि अजून सांगतो तुम्हाला, अहंकार. पुढची भेटली नाही म्हणून सुद्धा अहंकार जागृत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नामध्ये काय दिलं तर म्हणे बोळात दिला, साडी दिली तर म्हणे काय दिलं बोळात. अहंकार जागृत होतो. 500ची दिली, 1000ची गाडी दिली. अहंकार जागृत झाला तर ते लग्न बाजूला राहतं, यांना ताटही गोड लागत. शक्ती डिस्चार्ज झाली. आणि सगळ्याच गोष्टींचे वियोग, जेवढ्या जवळची व्यक्ती निघून जाते त्यावेळेस आपली शक्ती लॉस होते. म्हणून या शक्ती दिवसभरात लॉसच होते. याला वाढवायसाठी, चार्जिंगसाठी तुमच्याकडे काय? काहीच नाही. कसं काय शरीर आपल्या आत रिपेअरिंग करत? कसं काय करत? म्हणून सांगतो तुम्हाला, ही आहार प्रणाली ही रिपेअरिंग करते आतमध्ये, ही शुद्धी करते. जितकं शरीर शुद्ध तितकं तुमच्या शरीराला वास येणार कमी. बघा आपल्या घामाला वास, आपल्या तोंडाला वास, आपल्या सगळ्या शरीराला वास. जितका अशुद्धता तितका वास येणार. म्हणून सांगतो ही शुद्धीकरणाची सिस्टम आहे. शुद्धी करा. म्हणून ह्या व्हायटल पॉवरला चार्ज करण्यासाठी दोनच गोष्टींनी पॉवर चार्ज होते. एक म्हणजे रात्रीची झोप, ज्याला डीप स्लीप म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही 15 तास झोपेतच काढतो, असं नाही चालणार. डीप स्लीप बरे ती 3 तासाची असेल, नाही तर 5 तासाची असेल, नाही तर 6 तासाची. डीप स्लीप मध्ये बॉडी चार्ज होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ध्यानामध्ये. म्हणून प्रत्येक ऋषी महापुरुष बघा ध्यान करताना आढळतात. आम्ही केलं कधी? म्हणून सहसा सुमिरन समजावते. सुमिरन म्हणजे ध्यानाला बसा. भगवद्गीतेत मैया वेश्य म्हणून इमाम नित्ययुक्त उपसते सांगितलेले, मनमना बहुमत सांगितलेला. वारंवार भगवंत सांगताय बसा, तर ध्यानाला बसा, चित्त एकाग्र करा, ती व्हायटल पॉवर चार्ज होईल. आपोआप तुमच्या रोगांना जायला सुरुवात होईल. कारण मन पॉवरफुल तर शरीर पॉवरफुल. म्हणून लक्षात घ्या, ते चार्जिंगचे दोनच स्रोत आहेत. आणि त्याला सपोर्ट म्हणजे आहार आहे. मग हा आहार कसा करायचा? आता इथून पुढे मी तुम्हाला सुरू करतो की ही सिस्टम कशी करायची. आणि जीवनशक्ती जी आहे, व्हायटल पॉवर आहे, तिचं काम काय? तिचं काम म्हणजे पाचन, निष्कासन. तुम्ही जे खाता त्याला बाहेर काढणं, पचवणं. आता लक्षात घ्या, पचलत नाही तर बाहेर कुठून काढत? आणि बाहेर निघालत नाही तर ते काय होणार? आतमध्ये साचणार, वजन वाढतं, ते शक्तीचं नाही वाढत, ते मळाचं वाढतं. आता जर बाहेर आलं नाही तर ते काय होणार? सडणार. सडलं तर गॅसेस होणार, गॅसेस वाढले हातपाय दुखणार. अजून खराब झालं तर ऍसिड्स वाढणार, ऍसिड्स वाढलं तर मी मगाशी सांगितलं अजून वाढतं, कफ होणार, कफ झालं का थरकापड होतं. वयस्कर माणसांना पशी जातात त्यांची आजी येतात ते का? हे वयाने नाही झालं, शरीराचा कफ वाढला. याला बाहेर काढण्यासाठी काय? शुद्धी करा. शुद्धी करायची असेल तर काय करावं लागतं? शुद्धी करायची असेल तर काही दिवस द्यावे लागतील की नाही? काही दिवस देऊन तर बघा. अहो ही तुमची लाईफस्टाईल बनून जाईल, तुमची लाईफस्टाईल बनून जाईल. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला पुढे करा, तुम्ही स्वतःहून करा. माझ्याकडे कितीतरी लोक येतात, दारूचं व्यसन राहतं, मोठमोठे लोक येतात. दारूचं व्यसन आहे, चहा तर प्रत्येकाला, कारण तो म्हणजे राष्ट्रीय रोग आहे, याच्याशिवाय काम पुढे होत नाही. सगळ्यांचे आम्ही सांगतो जास्त नाही, फक्त 8-15 दिवस करून तर पहा. अरे करून तर पहा. करून पहा म्हटल्यानंतर माणूस म्हणतो ठीक आहे 15 दिवस करत. अहो 16व्या दिवशी फोन येतो आम्हाला, सर आमची दारू आता प्यायची वासनाच होती. अरे आपण म्हणतोच की सोडा, तुमच्या आतला भगवंतच सांगतो बाबा हे माझं नाही, हे आपोआप होतं. त्याचा अनुभव घ्या. म्हणून मी काही गोष्टी आहेत गुरुजींची माफी मागून सांगू इच्छितो. तर काही गोष्टी थोड्याशा मी माझ्या मनाने तयार केलेल्या आहे. कारण मी एक तत्वज्ञान असं ऐकलेलं आहे की ज्यावेळेस लहान मुलं शाळेत जातात
ज्यावेळेस लहान मुलं शाळेत जातात, नर्सरीला असतात, त्यावेळेस त्यांना खेळण्यात दिले जाते, चॉकलेट दिले जाते. आता चॉकलेट खेळण्यासाठी शाळा नसते, परंतु दिलं जातं. का बरं? कारण मुलाला त्याची गोडी लागावी, मुलाला त्याची आवड निर्माण होते. म्हणून काय होतं, हळूहळू ते बाळ जेव्हा सवय करतं ना, त्यावेळेस त्याच्या खेळण्या बंद होता, चॉकलेट बंद होतं. तो कधी शाळेला जायला लागला, अभ्यास करायला लागला तेव्हा कळतही नाही. तसं मी काही गोष्टी ज्या आहेत या मी हळूहळू, कारण मला असं वाटतं कधी कधी शॉक ट्रीटमेंट माणूस घाबरून जातो, त्याच्याबरोबर आजूबाजूचे 10 जण घाबरून जातात, ते म्हणतात काय केलं ते करत नाही. म्हणून थोडंसं काही गोष्टी समजून घ्या. त्याच्यासाठी मी 15 दिवसाची एक दिनचर्या केलेली. तसा हा पेपर आणलेला आहे, याच्यात दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता, करू शकता, हा आहे माझ्याकडे. तर याच्यामध्ये मी समजवले की साधना करताना काय काय काळजी घ्यायची, कशी काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशा बदलायची असेल तर दिशा बदला, परिस्थिती बदलायची असेल रस्ता बदला. आज जे करताय ते करू नका. तुम्ही म्हणत असाल आज तर दुनिया असं सांगते, सकाळी खायचं, दुपारी खायचं, रात्री खायचं, सल्ले देणाऱ्याशी आम्हाला मतलब नाही. याचं कारण आम्ही असं सांगतो, जिथं रिझल्ट आहे तो रस्ता आवडणार, त्या रस्त्याने रिझल्ट मिळत असत त्यांचा ऐका. या सिस्टमचा नका ऐका. तुम्हाला रिझल्ट हवा की सल्ला हवा. ह्या सिस्टमने हजारो लोकांना फायदा आहे, लाखो लोकांना फायदा आहे, पण ज्याच्यामधून फायदा आहे ते करून तर पहा, नाही फायदा झाला तर त्यांचा आहे. म्हणून आता आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने करा. सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत कमीत कमी उपवास करा. तुम्ही कितीला उठता ते आम्हाला सध्या माहित नाही, पण कमीत कमी 12 वाजेपर्यंत उपवास करा. आम्ही कमीत कमी म्हणतोय, पुढचं तुमचं. का करायचं? आता पहिला प्रश्न आहे का करायचं. सगळ्यांनी लक्ष ठेवा, दिनचर्या आमची अशीच असली पाहिजे. जर निरोगी हवा असेल, जीवन स्वास्थ्य हवं असेल, शक्ती हवी असेल, वाटर पॉवरफुल करायची असेल तर थोडंसं बदलून पहा. 15 दिवसासाठी तर करून पहा. 15 दिवसानंतर तुमचे तुम्हीच करा, आम्हाला सांगायची गरज आहे. पण सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत निर्जल उपवास करायचा. कारण हे आपलं शास्त्र सांगतं, आणि शास्त्र सांगतं ते ऐका. आपलं शास्त्र सांगतं आहारापचिती शिकी दोषान आहार वर्जित. शिकी म्हणजे जठराग्नी, अन्न पचवायचं काम जठराग्नी करतो. त्याला खायला देऊ नका, तो तुमचे दोष पचवतो. आम्ही मात्र उठल्या उठल्या खायला घालतो. लक्षात घ्या, तुम्ही सकाळी उठल्यानंतर गृहिणींना मी विचारतो, सकाळी उठल्यापासून काम करायला चालू करता, धुणं भांडी डबे वगैरे जे रात्रीपर्यंत तुम्ही कामच करताय, तुमच्या घरामधल्या माळ्यावरला तुम्हाला कचरा दिसतो नाही दिसत, तुम्हाला जाळे दिसत नाही, तुम्ही म्हणता याच्यातच वेळ भेटत नाही, ते कुठं करू, इथं तरी कमा वेळ नाही, ते कुठं काम करत बसू. तुमचंच घर आहे, तुमचाच माळ आहे, तुमच्याच घरात कचरा साचलाय, पण तुम्ही कधी काढता? रिकामा वेळ असतात. तर तसं या शरीराला जठराग्नीला रिकामा वेळ देतच नाही. तो कसा काय सफाई करील? करणार नाही. म्हणून सांगतो सकाळची वेळ क्लीन झिंकची राहते. तुम्ही आंघोळ करता, घर झाडता, सफाई करता, तसा जठराग्नी सफाई करीत असतो. त्याला सफाईला तुम्ही संधी देत नाही. उठले का तुम्ही गैरसमजात आणि भ्रमात माणूस जगू राहिला आहे, ते भ्रमच. सकाळी उठल्याला पहिले पाणी पितात. दाताने डॉक्टरनी सांगितलेले पाणी प्यायचं. किती? अरे बापरे, 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर. अरे आजपर्यंत कुठल्या प्राण्याला पाहिजे 10 बाजा पाणी पिणं टॉयलेटला गेला? इथं मात्र पाणी पिल्याशिवाय टॉयलेटला होत नाही. अरे सकाळचं पाणी टॉयलेटला तुम्हाला साफ करते, तेवढंच पाणी दुपारी प्या, टॉयलेटला व्हायला पाहिजे, संध्याकाळी प्या, व्हायला पाहिजे, होत नाही. पाण्याचा त्याचा मला संबंध काय येतो तेच कळत नाही मला. कुठल्याही साध्या शेतकऱ्याला विचारा, शिकलेला नाहीये, बाबा पीक चांगलं आलंय तुझं, पाणी भरपूर टाक, काय होतं बघ बरं, वेळात काढील तुम्हाला. अरे जास्त पाणी टाकलं तर पीक सुद्धा मरून जाईल. तुमच्या घरातल्या तुळशीला सुद्धा जास्त पाणी टाका, काय होईल? अति सर्वत्र वर्जेचं आमचं काय? अति टाकायचं ते काय होईल? नुकसान नाही. तुम्ही जे पाणी पिता ते, अरे तो भगवंत बसलेला आहे, समस्येच्या अगोदर संधी सांगाल ना ताण लागल्याचं. ताण लागत तेव्हा पाणी प्या, बळच कशाला पिता? बळच पिता म्हणजे पचन संस्था कमजोर करताय, आता तुम्ही मंद करताय, नंतर म्हणता आमचं पोट साफ करतो. म्हणून लक्षात घ्या, उठल्यानंतर 12 पर्यंत निर्जल उपवास करा. कुठल्याही प्रकारची ताण भूक लागणार नाही. याचं कारण असं का आजपर्यंत आपण केलं नाही, जे काही केलं ते चहा पाणी करून आपण म्हणतो मी 12 पर्यंत उपाशी राहतो, 2 पर्यंत राहतो. हे राहणं नाही, हे निर्जल असेल तर त्याला उपवास म्हणा. ते उपवास नाही, उपाशी राहणे. आणि उपाशी राहिले का चक्कर येते, डोकं दुखतं, उलट्या मळमळ होतात. उपवास अलग आहे. उपवास म्हणजे काय? उपवासामध्ये शरीर विषारी द्रव्यांना जाळत राहतं, पण ह्या उपवासामध्ये पाण्याचा थेंब पण नाही पाहिजे, बिलकुल नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्यसन असेल, टॉयलेटला होत असेल किंवा अमुक त्याच्यावरती आम्ही एनिमा समजावणार आहे, ज्याला आम्ही संजीवनी म्हणतो, त्या आतड्याची संजीवनी. म्हणून 12 पर्यंत निर्जल उपवास करा. आयुर्वेद सांगतं लंघन परम औषधम. उपवास सगळ्या आजारांवर औषध आहे.
कुठलाही प्राणी आजारी पडला तर पहिले खाणं बंद करतो. आमचं बाळ आजारी पडलं तर पहिले त्याला आम्ही 4 वेळा खाऊ घालतो. अरे आम्ही बाळाला नाही खाऊ घालत, आजाराला खाऊ घालतो, हेच आमच्या डोक्यात येत नाही. म्हणून लक्षात घ्या, 12 वाजेपर्यंतचा उपवास आहे. नाही शक्य झालं तर नका घालू. हा कोर्स नाहीये, ही साधना आहे. सुरुवातीला पाहिजे तर 9 पर्यंत करा, 10 पर्यंत करा, 11 पर्यंत. तुमचा स्टॅमिना तुम्ही वाढवा, आतल्या शक्तीला जागृत करा. मनाला सांगू नका तुम्हाला 9 पर्यंत करायचं आहे, 12 पर्यंत करा, 2 पर्यंत करा. म्हणून सांगतो, उपवास जितका जास्त तेवढ्या लवकर आजारत आहे. मला फक्त सांगतो 15 दिवसापूर्वी प्रचंड गुडघ्यामध्ये वेदना निर्माण झाल्या. मी एकच काम केलं, लंघन परमौषधम. 60 तासाचा निर्जल उपवास केला, एक थेंब पाणी न घेता. अक्षरशः 60 तासामध्ये गुडघे पूर्णपणे बरे होऊन गेले. सिंपल आहे, लंघन परमौषधम. केवळ बोलण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. आणि एवढ्या पिरियड मध्ये, या 60 तासामध्ये माझ्याजवळ जवळजवळ 125 लोक येऊन गेले होते. मी एकेका व्यक्तीला 1-1 तासाचा वेळ देतो. कधी कधी 10-10 माणसांना एकत्र बसवतो किंवा एकेकाला बसवतो. सगळ्यांना एवढा वेळ देतो. मला पाण्याची तहान लागली, कुठल्या प्रकारचा थकवा आला नाही. याचं कारण ते तुमची व्हायटल पॉवर जेवढी वाढेल तेवढा तुमचा फायदा होईल. ही व्हायटल पॉवर उपवासाने वाढते, म्हणून करून पहा. दुसरी गोष्ट म्हणजे 12 वाजेला तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस घ्यायचा आहे. हिरव्या पालेभाज्यांचा काय, तर पालकाची 25-30 पानं, सेंधव मीठ, गूळ, पाणी, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर. गूळ घ्यायचा नाही तुमचा प्रश्न, त्याचा आमचा आग्रह नाही. तुम्हाला वाटत असेल थोडंफार चवीसाठी कर. त्याच्यानंतर कुठल्याही झाडाची पानं तुम्ही टाकू शकता. ज्या पानांना पशु तोंड लावतो ती सगळी औषधी आहे. आणि जी फळं तुम्ही खाता त्या कुठल्याही फळाची पानं तुम्ही टाकू शकता. आणि ती शोधायसाठी प्रयोग करायची गरज नाही, असतील तर टाका. याचं तुम्ही म्हणाला तर इतकं शोधायचे, तुमच्या आजूबाजूला असतील ते टाका. आंबा, बेल, पिंपळ, चिकू, पेरू, पपई काही टाका. अरे या पानांमध्ये शक्ती आहे. म्हणून तर भगवंताने 15 वाजता सांगितलं, गामाविषयीच्या भूतानी दारयाम्या मोजसा पुष्णामीची औषधी सर्वात समोर भूतवासात्मकारी औषधी आहे. म्हणून जेव्हा ओरिसाला त्या भोपाळला जेव्हा वायू गळती झाली होती, 8वा ज्याच्या घराजवळ पिंपळाची झाडं होती, ती माणसं वाचली. कशी काय वाचली? उगाच नाही अश्वत्थ सर्व वृक्षांना म्हटलेले विष्णूचं स्थान. म्हणून सांगतो, ही झाडं म्हणजे ही औषधी आहे. ही देवाने दिलेली औषध आहे, कधी घेतली नाही. म्हणून सांगतो, देवाची औषधे घेऊन तर पहा. हा तो पालकाचा ज्यूस आहे, ग्रीन अमृत ज्यूस. आता तुम्ही प्या. याच्यामध्ये वायू तत्व राहतं. हे वायू तत्व जे आहे, जर पॉवरफुल गेला आतमध्ये तर तुमच्या शरीरातला मळ निघून जाईल. लक्षात घ्या, शरीरामध्ये 5 वायू राहतात, प्राण, अपान, उदान, व्यान, समान. हे कमजोर झाले का गॅसेस तयार होतात. आणि गॅसेस तयार झाले का आजूबाजूचे 4 लोक परेशान होतात. म्हणून सांगतो, वायू तत्व पॉवरफुल करा. हे वायू तत्व जे आहे हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये राहतं. हे घेतलं कधी आजपर्यंत? नाही घेतलं. बघा तुम्ही, एकही पशु बघा, आपल्यापेक्षा 10 पटीने मोठे त्याचे पोट. कधी त्याला टॉयलेटचा पोटाचा प्रॉब्लेम पाहिला? कधीच नाही. का बरं? हिरवी पानं चारा खातो. काय काय खाते? बैल काय खातो? हत्ती काय खातो? अरे हिरवा पाला, हिरवा चारा खाणारे पशु बघा. आणि आमच्याकडं काजू, बदाम, पौष्टिक सगळं खातो, तरी आमचे पोट सगळे बिघडले. अरे 80% लोकांना पोटाचा प्रॉब्लेम. काही बोलतात, काही बोलत सांगून देणार, घाबरतात, लाजतात. आहे प्रॉब्लेम आहे. काहींना 4-4 वेळा जावं लागतं, काहींना दिवस जाता येते. 4-4 दिवस न जाणारे पोलीस पण माझ्याकडे येऊन गेले. म्हणून सांगतो तुम्हाला, हे का होतं? कारण वायू तत्व शरीरामध्ये नाही. दुसरी गोष्ट, हिरव्या पानांमध्ये तत्व आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल आतमध्ये गेल्यानंतर स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन होत नाही. आज आम्ही बघा एवढे स्ट्रॉंग आहोत, मंगळापर्यंत पोहोचलोय आणि छोट्याशा डासाला घाबरतो. डेंग्यू म्हणून स्वाईन फ्लूचं नाव ऐकलं तर ते रुमाल बांधून फिरतो. प्रतिकार क्षमताच नाही. ही प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी ही हिरवी पानं आहे. या हिरव्या पानांचा ज्यूस घ्या तर तुम्हाला सांगतो, कॅल्शियम 10 पटीने दुधापेक्षा जास्त राहतं त्याच्यामध्ये. बघा हाडं मजबूत होतात. कुठल्या जनावरांच्या हाडापर्यंत पाहिजे तुम्ही? अहो एवढं ओझं मारणारा बैल असतो. कधी गुडघ्याचं ऑपरेशन ऐकलं, कधी गाढवाचं ऐकलं, कधी बैलाच्या घोड्याच्या कमरेत गॅप पडल्याचं ऐकलं. इथं आमचं 25-30 वय नाही, आमचे गुडघे दुखायला लागले, आमचे कंबर, आमच्या मानेला. अरे काय 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 हे कशामुळे? सिंपल आहे, कारण आम्ही पचवायला वेळ देत नाही. आम्ही खायला वेळ भरपूर देतो, पचवायला देतो. आणि मग आम्ही म्हणतो, मी एवढीशी पोळी खातो, मी एवढासा भात खातो, तरी आमचं वजन वाढतं. अरे वजनाचा भाजी पोळीचा याचा त्याचा संबंध काय आहे? वजन खाऊन वाढतं हे मला हे जरी याला काही संबंध नव्हतो. वजन खाऊन नाही वाढत, वजन न पचल्यामुळे वाढतं. लक्षात घ्या, आजार न पचल्यामुळे वाढतात. तुमच्या किचन मध्ये जर खरकट शिल्लक राहिलं तर 2 दिवसांनी बघा तुम्ही काय दिसेल, तुम्हाला किटाणू झालेले राहतील. आता ते किटाणू पाहता, वादाचं खरकट आहे का गव्हाचं खरकट हे नाही पाहतात, पण ते काय पाहतात? काहीतरी शिल्लक. मग आता ते आल्यानंतर काय करायचं? मारायचं का सफाई करायची? मारलं तर काय होणार? परत येणार. त्यांचा धर्म आहे चहा पुढावं. इकडे अरे भगवंताने पाठवलेले स्वच्छतेचे कर्मचारी आहे, त्यांना येण्याचे. म्हणून सांगतो की वाटी धुवा. आता बघा किटाणू येतात का? हे भांडे धुवत नाही, आयुष्यभर गोळ्या खातो.
आयुष्यभर गोळ्या. कुठल्याही चांगल्या डॉक्टरला विचारा गोळी कशासाठी असते. गोळी आजारासाठी का किटाणूसाठी. गोळी किटाणूसाठी राहते. जर एखाद्या घरामध्ये चोर घुसला तर कुत्र भुंकायला लागतं. कुत्र भुंकायला लागल्यानंतर मालक कुठून बाहेर येऊन पाहतो. काय पाहतो. कुत्र तर भुंकतंय, दिसत तर काही नाही, काठी घेतो त्याला मारतो. कुत्र शांत बसतं. का बरं. मार वाजता म्हणून नाही, मी माझं काम केलं, मार चालवतो. आता तो पाहिजे चोर आहे, त्याला काही दिसत नाही. मालक पुन्हा आतमध्ये जातो. कुत्र पुन्हा भुंकतं. का बरं. त्याला माहिती चोर इथे झाला. बरोबर मालक येतो, काठी बदलतो. हे कुठपर्यंत चालतं. जोपर्यंत कुत्र मरत नाही किंवा चोर जात नाही. तसा आपले आमचं शरीर आता ओरडा करत राहतं. बाबा आतमध्ये मुळा वाढलाय, आज गुडघा दुखला, आम्ही गोळी खाली, मारलं, बसला. परत दुसऱ्या दिवशी डोकं दुखलं, गोळी खाली. हे कुठपर्यंत चालतं. एक तर माणूस संपत नाही तोपर्यंत. म्हणून सांगतो आधार आणि फक्त औषधाने फक्त आधार दबतो. अग्निशामकची गाडी मी नेहमी सांगतो घंटी वाजवत चालली तर कळतं इथं बसल्या बसल्या अरे बापरे कुठे तरी आग लागली. ती घंटी बंद केली म्हणजे आग नाही विझणार. जसं तुम्ही गोळ्या घेताय तुमच्या शरीरामध्ये आग नाही विझणार की वाढणार, ते फक्त इंडिकेशन बंद करतं. म्हणून लक्षात घ्या, हा जो हिरव्या पानांचा ज्यूस आहे हा सफाई करत. सफाई झाली आधार काय. अरे आधारांना कशाला काढता. आधाराच्या मुळाला काढा. आधाराला नका काढू, अंधाराला नका हटवू, पत्ती लावा. सिंपल आहे. पत्ती लावली अंधार गायब. कस्तुरी कुंडल बसे मृग धुंडे बनमाही, गट गट राम बसे दुनिया देखी नाही. अरे कस्तुरी कुंडल, कस्तुरी मृगाजवळ असते आणि ते वनात फिरतं. तसं आमच्या किचन मध्ये औषध आहे आणि आम्ही डॉक्टर 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 करू राहिले. हा पालकाचा ज्यूस तुम्हाला विकत नाही मिळणार, तुमच्या घरामध्ये बनवायचा आहे, तुमच्या घरात बनवायचा आहे. म्हणून 12 वाजेला हा पालकाचा ज्यूस घ्या. त्यानंतर दिवसभर तुम्हाला भूक लागली, तुम्ही सिजनेबल फळं घ्या. कुठली सिजनेबल. रसदार फळं घ्या. ज्या सीझन मध्ये जी फळं आली ती भगवंताने पाठवलेली औषध आहे. आम्ही घेतो, आम्ही खातो. शुगर आहे, द्राक्ष खायचं, उसाचा रस पिला तर. अरे कोणी सांगितलं शुगर उसाच्या द्राक्षाच्या रसाने वाढते. साहेबांची तर 10 दिवसाची सेमिनार द्राक्षाच्या ज्यूसवर राहते. तेव्हा ते इन्शुलिन घेणारे लोक आलेले राहतात. कसे काय त्यांची इन्शुलिन बंद होते. हेच सांगतोय का भ्रमातच जगतोय आपण. देवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोड पदार्थाने किंवा पदार्थाने नुकसान नाहीये. नुकसान आम्ही करतो त्याच्याने. आम्ही शिजवलेलं खातो, ते मृत भोजन आहे. देवाने शिजवून दिलं सूर्यप्रकाशात आणि आम्ही स्वतः एकदा शिजवलं. आजचं विज्ञान सांगतं एक आहार 2दा शिजवला तर तो विष बनतो. आम्ही काय करतोय 2दा शिजवतो, एक सूर्यप्रकाशन आणि एक आमच्या अग्नीवर. बरं ठीक आहे, जीभ आहे, इच्छा आहे, कोणाला नाही, परंतु पचवण्यालायक पहिले शरीर तर बनवा. म्हणून सांगतो दुपारी कुठल्याही सिजनेबल फळांना तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. विभागाची वाढली सगळं पचलेलं राहील. आणि संध्याकाळच्या वेळेला 5 ते 7च्या दरम्यान गाजर, बीट, बटाटा, टोमॅटोचा ज्यूस बनवा. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली हा स्किप करू शकता तुम्ही. याचं कारण मी तुम्हाला एक सांगतो. श्रीरामचरित मानसमध्ये उल्लेख आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्ष वनवासामध्ये होते त्यावेळेस काय खाल्लं त्यांनी. करैयाहार, शाक, फलकंद, पालेभाज्या, फळकंद, मुळं यातने घेऊन गेले. शेतीने पेटवली, कच्च खाल्लं. म्हणून त्यांना कुठल्या प्रकारची व्याधी कधीच झाली नाही. आणि मग थोडंसं करून तर पहा, तुम्हाला समजेल खरं आहे का खोटं आहे. महापुरुषाच्या रस्त्याला चालून तर पहा, हा प्रभू रामचंद्रांचा रस्ता आहे, करून तर बघा. म्हणून आता संध्याकाळी गाजर, बीट, बटाटा. माझं असं म्हणणं आहे का गाजर आणि डोळ्याचा चष्मा सुद्धा निघून जाऊ शकतो, एवढी शक्ती त्याच्यामध्ये. बीटमुळे हिमोग्लोबिन B12 वाढू शकतं. बटाट्यामुळे युरिन इन्फेक्शन, युरिक ऍसिड, बीपी, शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकतात. स्किनचे प्रॉब्लेम जाऊ शकतात, B12 वाढू शकतं. हे आमचं म्हणणं आहे. खरं खोटं ते देवाला माहिती. परंतु हे सगळं 15व्या अध्यायाच्या आधारे समजवतो. म्हणून सांगतो करून तर पहा, देवाने सगळी औषधी दिलेली. बटाट वडा करून खाता तर तो शेवटी पोट फुगवणार आहे, परंतु कच्चा हा अमृत आहे. आपण पहा. म्हणून सांगतो संध्याकाळी हा ज्यूस घेऊन पहा. आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा पालकाचा ज्यूस घ्या. जसा दुपारी घेतला तसा 15 दिवस रसाहार करा. पहिले 15 दिवस ज्यावेळेस तुम्ही रसाहार कराल, या रसाहारामध्ये वजन जे आहे ना ते असंही कमी झालेलं आहे. माझ्याकडे 13 किलोचे आहे. तेव्हा 5-7 किलो म्हणजे किरकोळ आहे. हे वजनासाठी नाहीये. वजन उतरणं साईड इफेक्ट आहे, या आजारासाठी नाहीये. तुमचा बीपी, शुगर, थायरॉइड, स्किनचे प्रॉब्लेम, सर्दी, डोकंदुखी, तुम्ही ज्याचं नाव घेणार ते नाव घ्या, ते सगळं केलेलं आहे. पण ते घालवण्यासाठी ही सिस्टम नाहीये. शरीर शुद्धी, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. ही शरीर शुद्धी आहे. शरीर शुद्धी कधी होते जेव्हा कचरा टाकत नाही. मग हे करत असताना आम्ही सांगितलेलं आहे का ॲनिमा करा, संजीवनी क्रिया करा. का करा? कारण तुम्ही आता काय केलं, उपवास केला, शरीराचे टॉक्सिन दळाले, विषारी तत्व दळाले. रसाहार केला, तुम्ही नवीन कचरा टाकलाय.
काही साचणारच नाही. पण मग जुनं काढायचं तर नाही. अहो घराला नवीन कलर मारायचा असेल तर तुला घासून काढणार तर नाही तर त्याच्यावर देणार कसं दिसणार घासावं लागतं ना. तर जुनं काढायचं असेल तर काय जुनं काढायचं ते ॲनिमा. मग ॲनिमा तर मगाशी समजावलं का तो जो पॉट आहे ॲनिमाचा तो 1 लिटर असो 1.5 लिटर असो 500 ml पर्यंत पाणी आत जाऊ द्या. तो डबा 3 फुटावर वर अडकवा. टॉयलेटला बसते तसं बसा. त्याची जी नळी आहे ती 2.5 ते 3 इंच दुधाद्वारामध्ये पुरून टाका. आपण त्याचा डेमो घेऊ. म्हणून तुम्हाला सांगतो का लोकांचं असं म्हणणं आहे का रसाहार करायला सांगता खाल्लं तरी चालणार का कच्चच खाल्लं तर नाही चालणार. लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस भाजी पोळी वरण भात किंवा अजून काय खात असाल तर 14 तास पचायला लागतात. या 14 तासात काय झालं 14 तासात जठराग्नीने एकच काम केलं रस अलग केला कचरा अलग केला. हा कचरा बाहेर फेकला ज्यूस आतमध्ये घेतला. अरे ज्यूसच जर शरीराला लागतोय तर कचरा टाकतात कशाला. म्हणून 15 दिवस ज्यूस घ्या. 1 ग्लास ज्यूस म्हणजे एका जेवणाची ताकद आहे. याचा अनुभव कधी येईल घेतल्यावर येईल. म्हणून हे करताना ॲनिमा करा. ॲनिमाचा जो आहे हा तो डब्बा आहे. याच्यामध्ये नळाचं पाणी सोडून काही टाकू नका. स्वच्छ पाणी टॉयलेटमध्ये 3 ते 4 फूट उभा राखवा. त्यानंतर ही जी नळी आहे अहो अक्षरशः सांगतो तुम्हाला आमच्या 6 वर्षाची मुलं स्वतःच्या हाताची ॲनिमा करतात. संजीवनी क्रिया करतात. घाबरू नका. हे इतकं सोपं आहे. हे केल्यानंतर तुमच्या आतमध्ये जी भावना निर्माण होईल ना तुम्ही 10 लोकांना हे सांगाल अरे करा बघा तुम्ही. त्याच्यानंतर ही जी नळी आहे हा तो कॉक आहे याला ही नळी लावा. मगाशी सरांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं टूथपेस्ट एक चालते ब्रश अलग अलग राहतात. तशी पुढची नळी अलग अलग. ही नळी कॉकला लावा. बस सिंपल आहे. जसं टॉयलेटला बसते तसं बसा. इंडियन असो का कमोड असो काही फरक पडत नाही. जसं बसता तसं बसा. त्याचे 7-8 प्रकार आहेत पण जो इझी आहे तो इझी करा. जसं टॉयलेटला बसते तसं बसा. 2.5 ते 3 इंच नळी आपल्या हाताने पुढून संडासच्या जागी टाका. जर पायाची तकलीफ असेल दुखत असेल त्रास होत असेल तर आसाने याला तेल लावा. माझ्याकडे तुम्हाला एक अनुभव सांगतो. कोर्टात एक ताई आल्या होत्या त्यांचं नाव नाही घेत मी आता येऊन भेटा मी त्यांची भेट घालून देईल. 2 ऑपरेशन मूळव्याधाचे झाले होते. पायाचे 2 ऑपरेशन झाले होते आणि वय फक्त त्यांचं 37 कोर्टामध्ये वकील. तर आता 3रं ऑपरेशन फेब्रुवारीमध्ये करायचं होतं. त्यांना कुठून नंबर मिळाला देव नाही. शेवटी पूर्वस्मृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. कोणाला अशी नंबर भेटत नाही आणि कोणाला कळत नाही. पूर्वजन्माचं सुकृत लागतं. इथं बसणाऱ्यांपैकी मी सांगतो तुम्हाला 20% जरी केलं तरी खूप मोठं नशीब आहे. त्याचं कारण असं आहे का पूर्व सुकृत पण लागतं. तर ज्यावेळेस ती आली तिला त्या ताईला मी सांगितलं असं करा. 3रं ऑपरेशन करायची वेळ आली होती. ते केलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो 15 दिवसानंतर 10 तिच्या मैत्रिणींना फोन आली. का कारण मूळव्याधाचा प्रॉब्लेम होता. म्हणून तुम्हाला सांगतो हे आम्ही जे बोलतोय मुकम नाही बोलत आहे. आम्ही केवळ सत्य नाही देते आम्ही जपून दाखवतोय. म्हणून पायाची का तकलीफ असो ना पायाची तकलीफ मुळासहित घालायची असेल तरी ॲनिमा प्लस संजीवनी क्रिया करावी लागेल. एवढीच नळी आपल्या हाताने दुधाद्वारामध्ये पुरून टाका. माप नका घेऊ थोडीफार कमी जास्त झाले चालेल. 4.5 फुटाचा हात करावा काही घाबरायचं नाही. तर याला तेल लावा तरी चालेल. नळी टाका दुधाद्वारामध्ये पुरून चालू करा. जेवढं पाणी शरीर म्हणेल तेवढं घ्या. माझं तर म्हणणं असं आहे का जास्तीत जास्त 500 ml पर्यंत ठीक आहे. 250 ते 500 ml पाणी आतमध्ये गेल्यानंतर नळी बाहेर काढा. नळी काढल्या अर्ध्या सेकंदामध्ये तुम्ही थांबवू शकत नाही. प्रेशर कुकरच्या स्पीडने गॅसेस ऍसिड मळ बाहेर येतो. तुम्ही थांबवू शकता. आणि जर तुम्ही थांबवलं तर व्हेरी गुड कारण अजून मळ बाहेर येतो. कारण माझं म्हणणं असं आहे का कपडे जर भिजत ठेवले तर जास्त लवकर मळ बाहेर येतो. उचलून काय त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडं थांबवता आलं त्याला थोडीशी प्रॅक्टिस करा. तर लक्षात घ्या हे पाणी आत गेल्यानंतर बाहेर येईल. गॅसेस मळ बाहेर येईल. पुन्हा नळी आत टाका. पुन्हा नळी आत गेल्यानंतर पुन्हा पाणी आत जाईल. पुन्हा नळी काढा. असं कुठपर्यंत करा. तुम्हाला दिसतंय नळासारखं स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत करा. जर दिसतंय घाण बाहेर येते तर थांबता कशाला. तुम्हाला कळतंय माहिती आहे का एका बाजूने भरती साफणी झाली तर उद्याची वाट पाहता ना दुसरी बाजू टाकता ना. सिंपल आहे. स्वच्छ पाणी व्यवस्था भले 2 डबे करा अर्धा डबा करा 1 डबा तुमची मर्जी. ते तुमचं शरीर सांगत ते आहे का आमचं ना काय तुमचं शरीर सांगत ते आहे. म्हणून सकाळी एकदा संजीवनी क्रिया करा आणि संध्याकाळी एकदा ज्यूस घेणार त्याच्या अर्धा आधी करा. दिवसभरात 2 वेळा संजीवनी करा. सिंपल आहे. पुन्हा एकदा सांगतो या पेपर मध्ये दिलेलं आहे मी सकाळी उठल्यापासून 12 पर्यंत उपवास पालेभाज्यांचा ज्यूस पहिला 12ला. त्यानंतर दिवस आता जर तुम्ही म्हणत असाल तर अजून एक प्रश्न राहून जातो. आम्हाला जर जॉबला जावं लागतं रिकामं कोणी नाही घरी तर कोणी बसलेलं नाही मग आता काय करायचं. अशा व्यक्ती बॉटलमध्ये ज्यूस घेऊन जाऊ शकता. काचेची असेल तर व्हेरी गुड.
नाही तर आता जे आहे ते आपण धर्म त्यालाच म्हणता बाबा घ्या सांभाळून ऍडजस्ट करून घ्या. तर 12 वाजेचा ज्यूस आहे, तुम्ही ड्युटीवर जात असाल तर बॉटलमध्ये घेऊन जाऊ शकता, 4-5 तास काही त्याचा प्रॉब्लेम नाही. पण एवढं डोक्यात ठेवा, ज्यूस जेवढा उशिरा घेतात तेवढं त्याच्यामध्ये ताकद कमी होत जाते. आपल्याला नुसतं वेट लॉस नाही करायचं, आपल्याला व्हायटल पॉवर वाढवायची. म्हणून ज्यूस जेवढा ताजा तेवढं चांगलं. पण ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि ड्युटीवर फळांचे ज्यूस जर नाही मिळाले तर फळं खाऊ शकता, काकडी, टोमॅटो, सलाड अरे भरपूर खा. पण 15 दिवस गॅस नका पेटवू, त्याला आराम द्या. बघा काय होतं, गॅसला आराम द्या, इथल्या गॅसला आराम भेटेल. गुडघे थांबलेले राहतील, कंबर मार्फत थांबलेली राहील, त्याच्यासाठी स्पेशल काही करायची गरज नाही. म्हणून 12 वाजता हिरवा ग्रीन ज्यूस, त्यानंतर दिवसभर फळं, संध्याकाळी गाजर पीठ, बटाटा, टोमॅटो, रात्री पुन्हा पालक. आणि ज्यांना असं वाटत असेल की नाही मी आधीच अशक्त आहे, माझं वजन आधीच कमी, मग आता काय करायचं? पण ठीक आहे, तुम्ही दिन में कच्चा रात में पक्का करा, काही हरकत नाही. पण करा तर खरं काहीतरी करा. म्हणून सांगतो कमीत कमी 12 ते 6 पर्यंत कच्च्यावर राहा, 6 ते 10 शिजवलेलं हरकत नाही. आता काही इलाजच नाही येतं पहिल्या दिवसापासून. म्हणून लक्षात घ्या, दिवसाचा आहार व्हायटल पॉवर, रात्रीचा आहार मसल पॉवर, शेवटी दोन्ही गरजेचे आहे. म्हणून तुम्हाला काही हरकत नाही. तुम्ही म्हणत असाल का योगा जिम वगैरे सगळं याने वजन नाही होत, हे वजन उतरवण्यासाठी नाही, हे मसल पॉवरसाठी. म्हणून हे करणारे सुद्धा आजारी. चालणारे लोक आहे, कशासाठी चालायचं राहतं सकाळी? अहो डी जीवनसत्वासाठी चालायचं राहतं. आम्ही कशासाठी चालतो? आम्ही चालतो वजनासाठी. अहो 10 किलोमीटर चालता गुडघे दुखायला चालू होतं, बंद होत नाही. डॉक्टर सांगतात वजन कमी करा, वजन कमी करा. वजनाने प्रॉब्लेम कसं काय? वजनाने प्रॉब्लेम असते तुम्ही बघितलं नाही तर प्राण्याने दिसत असते. म्हणून ही साधना समजून घ्या का 3 प्रकारच्या भोजन पद्धती सध्या आहेत. त्या 3 प्रकारच्या भोजन पद्धतीमध्ये तुम्हाला जी सूट होते ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची भोगीची पद्धत. पहिली जी असते ती रोगीची. आज आपण जे खातो आहोत ना ती रोगीची पद्धत. 2 टाइम शिजवलेलं रोग येणार, रोग नाही आता होऊ शकत नाही, रोग येणार. म्हणून रोगीची पद्धत विज्ञान युगामध्ये ही सगळी विज्ञानाची देणी. दुसरी आहे त्यागींची पद्धत. त्यागी म्हणजे काय? 2 टाइम कच्चा आहार, जी ऋषीची पद्धत. आणि तिसरं म्हणजे भोगीची पद्धत. म्हणून हे गीतेत पण सांगितलेलं आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टसु कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योगो भवति दुःखा. दुःखाचं कारण काय? अति खाणं नाही तर काहीच नाही खाणं. म्हणून सांगतो अति झोपणं नाही तर काहीच नाही झोपणं. सगळं अति जिथं असेल ना ती दुःखाचं कारण आहे. म्हणून आपल्याला सोपी पद्धत काय आहे? समाजात राहायचंय, भोगीची पद्धत. म्हणून दिन में कच्चा रात में पक्का, दिवसा कच्चा रात्री शिजवलेला. म्हणून सांगतो तुम्हाला दिन में प्रकृती देवायचा, रात में बीबी देवायचा. काही हरकत नाही. या पद्धतीने जर करा, तुम्हाला सांगतो आधार सुद्धा तुमच्या जवळ येता का बघा. तुमची शक्ती वाढलेली आहे की नाही याचा अनुभव घ्या. म्हणून किमान 15 दिवसासाठी तरी करा. आणि तुम्हाला त्याचा फायदा जर दिसला तर पुढे चालू करा. नाही तर डॉक्टर बसलेले कोणत्या डॉक्टरांना भेटा, पण करून तर बघा. म्हणून ही लाईफस्टाईल आहे, हे केवळ 15 दिवसासाठी नाही. या फक्त खेळण्यात आहे 15 दिवसाच्या. फायदा झाला खेळण्या बाजूला करा, पुढे कंटिन्यू करा. ओके. आता एवढं वेळ बराच घेतलेला आहे मी. आता ग्रीन अमृत ज्यूसचा पण आपला वेळ झालेला आहे. म्हणून मी माझं जे बोलणं आहे ते थोडंसं आवडतं घेतो, नाही तर अजून 2 तास तुम्हाला सहन करावं लागेल. तर मी आता थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा माझा जय श्रीराम. जर काही चुकलं असलं तर क्षमा मागतो, कारण माझ्याकडे तेवढा अनुभव नाही जेवढा साहेबांकडे आहे. तर सरांनी जे सांगितलं ते पूर्ण सत्य माना. माझ्याकडे थोडंफार गडबड झाली असेल तर ते सोडून द्या. म्हणून जय श्रीराम. धन्यवाद वाटाळे सर, खूप चांगली माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आता आपल्यासाठी ग्रीन ज्यूसची व्यवस्था पाठीमागच्या साईडला केलेली आहे. तर ग्रीन ज्यूस प्रत्येकाने पहिला 1-1 ग्लास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला लागला तर पुन्हा देखील आमचे स्वयंसेवक आहेत तिकडे, ते तुम्हाला देतील. आणि ज्यूस हा सेम तुमच्याच ग्लासमध्ये घ्या, ग्लास फेकू नका. परत घ्यायचं तर त्याच ग्लासमध्ये घ्या. आणि तुमच्याच आपल्या पहिल्या फ्लोअरवर ज्यांना वॉशरूमला जायचं आहे त्यांनी पहिल्या फ्लोअरवरती वॉशरूमला देखील जाऊन यायचं आहे. 20 मिनिटांमध्ये आपण परत चालू करणार आहोत. ठीक आहे. ज्यूसची वेळ आहे, ज्यूस घ्यायचा आहे. डॉक्टर म्हणायला लागले की ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं बापरे, आणखी हालत बेकार. म्हणजे ऑपरेशन म्हणजे संपलं. आणि साईड इफेक्ट म्हणजे माझा बॉडी एक प्रॉब्लेम होता. मला पेन किलर घ्यायला लागायची. नंतर तळव्याला स्वेलिंग होतं, चेहऱ्याला स्वेलिंग होतं. जेव्हा निघताना ही NDS सिस्टम माहिती करून घेतली आणि आली, तर ते सुरू करायला सुद्धा मी 2 महिने लावले. कसं करायचं, काय करायचं, कसं होईल, हे सगळे शंका कुशंका. पण मी नंतर एक दिवस निश्चय केला. सॅटर्डे संडे, सेकंड सॅटर्डे संडे आला मे महिन्यामध्ये. मी
म्हटलं चल करून बघूया, घरीच आहोत ना, काय व्हायचं ते घरातच होणार, म्हणजे विकनेस आला किंवा काय. पण मी 17 दिवस फक्त ज्युसेसवर होते. स्टार्टिंग ग्रीन ज्यूस, दिवसभर सगळे ज्युसेस, रात्री परत ग्रीन ज्यूस, नंतर 2 टाइम संजीवनी क्रिया करा. 4थ्या दिवशी मला जाणवलं की माझ्या कमरेमध्ये दुखायचं खूप कमी झालेलं आहे. जो मी बेड रात्री फक्त झोपायला काढत होते त्याची आवश्यकता लागत नव्हती. ऑफिसमध्ये सुद्धा माझे कलीग होते, त्यांना पण मी जास्त एनर्जेटिक वाटायला लागले हे ज्यूस थेरपीमुळे. आधी ते हसत होते मला की काय ज्यूस घेते, फक्त ज्यूसवर राहतेस. म्हटलं राहू दे, मला जरा एक प्रयोग करून बघायचा. कशासाठी? माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी. पुढे बघितलं की हे असंच आयुष्य मी किती वर्ष काढणार, काय हे दुखतंय, आज ते दुखतंय, हे कंटिन्युअस चालू असायचं. फक्त कोणाला बोलायचे नाही, फक्त मिक्सरला बोलायचे की हे दुखतंय. त्यालाही काळजी होती माझी, त्यामुळे त्याने हे सगळं मला, आणि विशेष म्हणजे त्याने सुद्धा माझ्याबरोबर 17-18 दिवस ज्यूसवर राहिला. का? मला सपोर्ट मिळावा, मी करावं म्हणून. आणि आता ॲज अ टुडे मी कॅल्शियमची सुद्धा गोळी घेत नाही. मी कॅल्शियम ज्यूस थेरपीच्या आधी घेत होते, आता मला कॅल्शियम वाटतच नाही की माझे हाडं दुखत आहेत की काय माझं दुखतंय. पेन किलर तर तेव्हाच बंद झाली आहे. आणि हे जर तन मन धन ह्याने जर ही प्रणाली केली तर अमेझिंग रिझल्ट्स आहेत. तुम्हाला 1 आठवड्यात सुद्धा रिझल्ट्स मिळतील. शंका कुशंका काहीच मनात बाळगू नका, एकदम मनाने करा. रिझल्ट्स 100% आहेत, हा माझा अनुभव आहे. थँक्यू लीलांटी. खूप चांगला त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांना मिळालेलं स्वास्थ्य त्यांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे. आता आपल्यामध्ये प्रदीप भाई आपल्याला दूध आणि दुधाचे जे प्रोडक्ट आहेत त्यापासून आपल्याला काय नुकसान आहे या विषयावर थोडा वेळ ते आपल्याशी बोलणार आहे. शंका का? आणि तुम्हाला विरारमध्ये काही प्रॉब्लेम नाही, सगळं ग्रीनरीज आहे. आम्हाला मुंबईमध्ये प्रॉब्लेम असतं कुठून घ्यायचं. तर तुम्हाला हे सौभाग्य आहे, तुम्ही विरारमध्ये आहे, सगळं ग्रीनरी आहे, नॅचरल आहे आणि पेस्टिसाइड वगैरे काही नाही. तर आता साहेबांनी सांगितलं, वटारेने सांगितलं, सगळं पटलं वाटतंय करू शकता. आता बघा, मी आता मराठीत बोलणार, पण काही झालं तर थोडं हिंदी आणि थोडं इंग्लिश येणार, चालणार ना? ओके. आता एक मोठं विषय इथे काय आहे की ॲनिमल नॉट अवर फूड. ते साहेबांनी सांगितलं, किरण वटारेने पण सांगितलं की हे आपलं खुराक नाही. तर ह्याच्यात जरा विस्तृत माहिती आपण घेऊ की का नाही, आणि सायंटिफिक आणि अमेरिका आणि ते देशात पण ह्याचं काय होत आहे आणि काय प्रचार तिथे होतोय ते आपण समजून घेऊ. बरोबर आहे? तर आणि जरा मी फास्ट जाणार कारण की टाइमचा अभाव आहे. तर कुठेही तरी तुम्हाला प्रॉब्लेम असलं तर मला सांगा, नाहीतर एंड ऑफ द सेशन आपण त्याच्यावर काय डिस्कशन घेऊ. Come to the first layer. आता देवाने भिन्न 84 लाख जीवांची उत्पत्ती केली आहे. सगळ्यांना माहित आहे ना, शास्त्रामध्ये हे लिहिलं आहे. मोर दॅन 84 लाख स्पीशीज आर देयर आणि सगळ्यांची खोराक पण त्यांनी व्यवस्था केली आहे. आता आपल्याला माहिती आहे, एक शाकाहारी खुराक आहे आणि दुसरं मांसाहारी आहे. तर आता कोणाचा काय खुराक आहे म्हणजे ते आपल्याला कसं पटणार, आणि आपला मूळ खुराक काय आहे म्हणजे आपण काय खायचं ते कसं माहित पडणार. आता घोड्याला माहित आहे त्यानं काय खायचं, हातीला माहित आहे तू काय त्याने काय खायचं, पण सिंहाला माहित आहे त्याने काय खायचं. तर सिंहाला आपण घास दिलं तर खाणार का, आणि घोड्याला जर आपण मांस टाकलं तर घेणार का. तर मनुष्य जर ऍक्च्युअल खुराक काय आणि काय प्रकृतीने त्याची काय डिझाईन केली आहे ते आपण जरा थोडक्यात समजण्याची कोशिश करू. आपल्याला काय वाटतं मनुष्याची डिझाईन कशी आहे? हॅलो,
काय वाटतंय? तर आपण हे समजून घेऊ प्रकृतीने आपली डिझाईन कशी केली आहे शाकाहारसाठी किंवा मांसाहारसाठी, आणि तरीही आपण करणार तर त्याचा प्रॉब्लेम काय होणार, नंतर शास्त्रामध्ये खरं काय लिहिलं आहे आणि हमारे आपण काय होणार. प्रकृति माँ ने 84 लाख भिन्न भिन्न प्रकार के जीवों की उत्पत्ति की है, जस्ट बेटा उनकी पूर्ण व्यवस्था भी की है. आता हे सगळं जीव पण आपण खाता आता, पण ते आपल्या डिझाईन मध्ये फिट बसतं का? साहेबांनी सांगितलं की पेट्रोलची गाडी आहे त्यात कॅरोसिननी चालवलं तर काय होणार, ते आपण जरा समजून घेऊ. नेक्स्ट स्लाइड. आता एक शाकाहारी आणि मांसाहारी जीवाची आपण जरा कंपॅरिझन करू आणि पाहू, आणि आपण किती बसतो ते पण पाहू. नेक्स्ट स्लाइड. आणि गायचे दात कसे असतात? स्क्वेरिश असतात. आपले दात कसे? आता त्याचे पॉइंटेड दात का आहे? कारण की हमारे पृथ्वी ग्रह पे प्रकृति माँ ने 84 लाख भिन्न भिन्न. सेकंड स्लाइड से डायरेक्टली गो टू द सेकंड स्लाइड. हाँ हिंदी चालेल ना? हो ठीक है. तो अभी हमें ये देखना है कि प्रकृति में ये जो भिन्न भिन्न प्रकार के जीव है उसकी खुराक क्या है और हमारी सही खुराक की व्यवस्था क्या है उसको हम देखेंगे. सेकंड स्लाइड जा रही है.